यानंतर एक मोठी बातमी नागपूरमधून नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात 5 जणांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। शिक्षक भरती घोटाळ्यातील नागपूरमधील शाळांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि राज्यात खळबळ उडवणाऱ्या नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात नवनवीन माहिती नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत आणि आता या घोटाळ्यातील 5 आरोपींना 5 जणांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी, यात शिक्षण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। पोलिसांनी अनेक अधिकाऱ्यांना या घोटाळ्याअंतर्गत अटक केली होती आणि आता आणखी काही अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे। 2014 पासून खरं तर ज्या शाळांनी शिक्षकांची खोटी नियुक्ती केली होती आणि गैरमार्गाने शालार्थ आयडीचा लाभ मिळवला होता, तयार केलं होतं हे शालार्थ आयडी, अशा शाळांचा तपास शिक्षण आयुक्त स्तरावर सुरू होता आणि आता या प्रकरणात 5 जणांना अंतरिम जामीन हा मंजूर करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भातली। शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे, ज्यामध्ये श्री निलेश वाघमारे अधीक्षक वेतन पथक यांना निलंबित केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये सहभागी असलेले शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, माजी शिक्षणाधिकारी, संस्था चालक, शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा। त्यामुळे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपण ते अंतरिम जामीन न्यायालयासमक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी न्यायालयाने आज मंजूर केलेलं आहे। तर हितेश मेश्राम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। हितेश, आतापर्यंत किती शाळांचे नागपूरमधल्या शालार्थ आयडी हे तपासले गेलेले आहेत आणि हे 5 जण ज्यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे, हे 5 जण कोण आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास चालू आहे त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर 120 शाळांची जी यादी आहे ती बाहेर आली होती आणि सोबतच जे शालार्थ आयडी 580 ज्या शालार्थ आयडी आहेत त्यांना देखील स्थगिती देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलंच आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा जो आहे तपास तो जोरात चालूच आहे। मात्र आजची जी अपडेट आहे त्यामध्ये रोहिणी कुमार या शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदच्या आहेत, त्याच पद्धतीने सिद्धेश्वर काळुसे जे आहेत ते देखील शिक्षणाधिकारी आहेत, मात्र ते प्राथमिकचे आहेत। ते त्यानंतर निलेश वाघमारे जे आहेत ते अधीक्षक वेतन पथकचे आहेत, त्यानंतर रवींद्र काटोळकर जे आहेत ते बोर्ड कार्यालयातले जे अधिकारी आहेत, त्यानंतर जितेंद्र लोखंडे जे आहेत सह शिक्षक उपसंचालक कार्यालयात ते कार्यरत होते। यांच्यावर जी आहे गदा येऊ नये त्याकरिता यांनी अटकपूर्व जामीन जी आहे ती अगोदरच त्यांनी मागितलेली होती आणि त्या प्रकरणात आज जे आहे त्यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन जी आहे ती मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अंतरिम जामीन जी आहे ती देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि अशा पद्धतीने न्यायालयाने कुठलंही जर आदेश चौकशीमध्ये या 5ही अधिकाऱ्यांना बोलवायचं असेल पोलिसांना तर त्यांना 72 तासापूर्वी किंवा 72 तासाची नोटीस देणं गरजेचं आहे असं देखील यामध्ये सांगितलेलं आहे। आणि जे वकील आहेत यांचे अनमोल गोस्वामी यांनी जे आहे या 5ही अधिकाऱ्यांचा जामीन घेतल्याची माहिती धन्यवाद हितेश या सगळ्या माहितीबद्दल। या सगळ्या अपडेट्स या संदर्भातल्या पुढच्या आम्ही तुझ्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।